तरी बघा माझं या दोघांपैकी माझं उत्तर आहे 7 ने भाग जाणार नाही पूर्ण. काय येईल 8 दुने 16, 16 9 144 भागिले 7 माझं उत्तर आहे. ठीक आहे. काय उत्तर बघा रे 20 ने तर पूर्ण भाग जाणारच आहे. पूर्ण भाग द्या. बघा 20 ने तर पण 20 आहे ते 20 आहे. 20 7 किती 140. 20 ने भाग दिल्यावर 140 गेला का भाग बघा ना. 20 आणि 7 चा गुणाकार करा 140 आलं. किती बाकी उरली 144 म्हणून 140 गेले 4 बाकी उरली वर लिहा 7 ॲज इट इज खाली लिहा. 4 बाकी उरली वर लिहा बाकी ॲज इट इज खाली लिहा. काय उत्तर आलं याचं सुद्धा उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 1 आलं. समजलं का. आय होप सर्वांना हे समजलं असणार आहे. फक्त काय तुम्हाला भागाकार व्यवस्थित करावा लागतो. ठीक आहे. चला पुढचा काय दिलं बघा 6 अनुभवी माणसं आणि 8 अनअनुभवी माणसं. ठीक आहे. म्हणजे एक काम करू आपण अनुभवी आणि अनअनुभवी जागी. आता कसं हे दोन शब्द आपल्याला अडचण देणार आहे ना तर आपण काय करणार आहे जी अनुभवी दिसेल तिथे फक्त माणसं वाचायचं. अनअनुभवी दिसलं तिथे आपण स्त्रिया वाचून घेऊ. ठीक आहे. तिथे स्त्रिया वाचा म्हणजे उदाहरण थोडंसं व्यवस्थित जमल. ठीक आहे. बघा 6 अनुभवी माणसं म्हणजे 6 माणसं आणि म्हणजे दोन्ही एकच ग्रुप आहे आणि 8 स्त्रिया म्हणू आपण. एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. आलं प्रत्येक बघा 6 माणसं आणि 8 स्त्रिया तर या ठिकाणी F पाहिजे. ठीक आहे. एक काय करता 10 दिवसात पूर्ण करता. बघा यांचा ग्रुप बघा यांचा ग्रुप गुणिले 10 यांचे दिवस. पुढे काय दिले दुसरा ग्रुप काय बघा 26 माणसं आणि 48 स्त्रिया असं म्हणलं तरी चालेल. 26 माणसं अधिक 48 स्त्रिया असं म्हणतो मी याला. ठीक आहे. यांचा ग्रुप किती दिवसात आहे दुसरा ग्रुप माणसांनी केले अच्छा 2 दिवसात. ओके या ठिकाणी दिले मला वाटलं की दिवसच नाही तर किती 2 दिवसात